सदर स्त्रीचं नाव आहे मनीषा बाळू सावंत, राहणार सातार्डे गाव. हिनं माझ्यावरती ह्याच्या अगोदर देखील 2 केसेस केल्या होत्या. खोट्या केसेस करून मला जेलमध्ये टाकलं होतं. 3-4 महिने मी जेलमध्ये जाऊन आल्यानंतर कोर्टाचे सर्व प्रोसेस करून आल्यानंतर बाहेर आल्यानंतर देखील ह्या व्यक्तीने मला त्रास देणं बंद केलं नाही. हिनं बाहेर आल्यानंतर देखील माझ्या विरुद्ध खोटे व्हिडिओ व्हायरल केले. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्या संदर्भात मी SPFला देखील लेटर देखील दिलेलं होतं. ते प्रकरण कोर्टात माझं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील सदर व्यक्तीनं प्रत्येक वेळेला माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्ती मनीषा बाळू सावंत ही राहणार गाव सातार्डे गावात हिची आई वडील सर्व व्यक्ती आहेत. तरी पण ही मराठा समाजाला सांगते की मी अनाथ आहे, माझे आई वडील वगैरे कोणी नाही. मराठा समाजाच्या तत्वांची ही दिशाभूल करत आहे. खोट्या प्रकारची माहिती त्यांना सांगून प्रत्येक वेळेला व्हिडिओ खोटे तयार करून ही सोशल मीडियावरती व्हायरल करून माझ्या व माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहे. सदर व्यक्तीची 2 लग्न देखील झालेली आहेत. सातार्डे गावामध्ये राहणारा एका पुरुषाबरोबर हिनं पळून जाऊन देखील लग्न देखील केलेलं होतं. या त्रासाला कंटाळून याच्या घरच्यांनी याला बाहेर देखील काढलेलं होतं. म्हणून याच्या घरच्यांनी याचा संबंध पूर्णपणे याच्याशी संबंध तोडलेला होता. लग्न करून त्या व्यक्तीबरोबर गेल्यानंतर देखील सदर व्यक्तीवरती त्याने केस केली. त्या व्यक्तीला देखील त्यांनी जेलमध्ये जाण्यास भाग पाडलं. अशा प्रकारचे खोट्या माहिती प्रसारित करून प्रत्येक वेळेला समाजाची दिशाभूल करीत आलेली आहे. सध्या समाजामध्ये जे वातावरण चालू आहे त्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन हिनं परवा दिवशी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला की हिला रस्त्यात अडवून मी हिला धमकी वगैरे दिली. पण मी 4-5 महिने झाले मी कोल्हापूर स्थायिक नाही, मी बाहेरगावी राहत आहे. तरी देखील हिनं खोटी माहिती सांगितली. तसेच हिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही पत्राचा व्यवहार देखील झालेला नाही आहे. स्वतःच्या हाताने हिने पत्र लिहून सोशल मीडियावर व्हायरल केलेलं आहे की बाबा सदर व्यक्तीने पत्र पाठवून मला धमकी वगैरे दिलेली आहे. पण हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. माझी प्रशासनाला विनंती एक आहे की बाबा ज्याने कोणी हे पत्र लिहिलेलं आहे त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी. तसेच शिवलेमध्ये जे प्रकरण चालू आहे त्या शिवलेमध्ये जे प्रकरण झालेलं आहे लव जिहाचं त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे. त्या व्यक्तीने जे केलेलं आहे ते पूर्णपणे निंदनीय आहे, जे चुकीचं आहे. पण ह्या व्यक्तीने जे माझ्यावरती आरोप केलेले आहेत ते आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. सर्व प्रकरण हे शासनात प्रलंबित असताना देखील सदर व्यक्तीनं प्रत्येक वेळेला व्हिडिओ व्हायरल करून मला व माझ्या कुटुंबाला धमकी देण्याचं काम केलेलं आहे. समाजाचा सोशल मीडियाचा गैरवापर करून सदर व्यक्तीनं माझ्यावरती प्रत्येक वेळेला सदर व्यक्ती मनीषा सावंत गैबी साहेब असा आहे, गैबी साहेबांना माझ्याबद्दल अशा गोष्टी केलेल्या आहेत, अशा गोष्टी वेळेला प्रत्येक वेळेला सोशल मीडियावरती व्हायरल करून माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी केलेली आहे. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की मनीषा बाळू सावंत या व्यक्तीवरती योग्य ती कारवाई करावी.